नमस्कार, सईज मॉम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मफिन्स. तर हे करायलाही सोपे, कमी साहित्यात तयार होणाऱ्या मफिन्स आहेत. हे आपण ओरिओ बिस्किटपासून बनवणार आहोत. यासाठी साहित्य लागणार आहे 2 ओरिओ बिस्किट्स आणि 2 डेअरी मिल्क चॉकलेट. हे अगदी पटकन आणि कमी खर्चात होणारी रेसिपी आहे. मी या ठिकाणी घेतलेले आहेत 2 ओरिओ बिस्किट आणि हे बिस्किट आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये अशा पद्धतीनं ग्राइंड करून घ्यायची आहे. याची स्मूथ अशी पावडर तयार करायची आहे, जशी की आपण केकला करतो. अशा पद्धतीने हे पावडर केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून हे मिश्रण असं एकत्रित करून छान असं घोटून घ्यायचं आहे. हे मिश्रण छान पद्धतीने एकत्रित झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता. अशा पद्धतीची करायची आहे आणि असं ज्यावेळेस हे होतं मिश्रण त्यावेळेस यामध्ये आपल्याला पटकन एक अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि तोही पटकन ॲक्टिव्ह करून बेकिंग सोडा टाकल्यानंतर प्रोसेस थोडीशी फास्ट घ्यायची आहे आणि पटापट आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर यासाठी मी गार्निशिंगसाठी आणि चवीलाही छान आणि दिसायलाही सुंदर व्हावं यासाठी अजून एक डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्याला असं बारीक बारीक कट करून ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. हे खातानाही आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. त्यामुळे हे चॉकलेट हे नसेल तर तुम्ही चोको चिप्स देखील यामध्ये टाकू शकता. यामुळे खूप छान अशी चव आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीनं मी यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला अप्पे पात्रामध्ये हे मफिन्स बनवायचे आहेत. यासाठी आपल्याला सर्वप्रथम अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण जे त्याचे गोल आहेत ह्या पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे पुसून त्याला आपण आता यामध्ये हे केलेलं मिश्रण टाकायचं आहे. मिश्रण टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण टाकताना थोडंसं अर्धच टाकायचं आहे. त्याला फुलायला थोडीशी जागा सोडायची आहे आणि याला झाकून 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला बेक होण्यासाठी अगदी कमी आचेवरती ठेवायचं आहे. आता हे बेक होतात हे बेक होण्यासाठी 7 ते 8 मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर खालून हे चिटकतात आणि करपतात. त्यामुळे 7 ते 8 मिनटं आपल्याला एकदम लो गॅसवर बेक होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि हे दिसायला, खायला आणि पटकन होणारी रेसिपी आहे. अशा रेसिपीज ट्राय करण्यासाठी नक्कीच सईज मॉम किचनला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पाहू शकता 7 ते 8 मिनटात किती छान अशा मफिन्स आपल्या तयार झालेल्या आहेत. चमच्यानं असं चेक करून पाहायचं आहे आणि ज्यावेळेस हे जराही चाकूला लागणार नाही त्यावेळेस हे तयार झाले त्याचं समजायचं आहे आणि असं गार्निशिंगसाठी आपण याला चॉकलेटच्या साहाय्याने गार्निश करू शकतो आणि ह्या खायला आणि चवीलाही तितक्याच छान अशा मफिन्स आपल्या अगदी कमी वेळात कमी खर्चात तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती छान आतून देखील याला जाळी आलेली आहे. खूपच सुंदर असे हा मफिन्स तयार होतात. धन्यवाद.